ट्रॅक्टर धारकांच्यासाठी केंद्र सरकार नवी नियमावली आणू पाहते। याच्यामध्ये ज्या पद्धतीने विमानाला ब्लॅक बॉक्स असतो त्या पद्धतीने ट्रॅक्टरला इव्हेंट डेटा रेकॉर्डर अर्थात EDR बसवण्याचा निर्णय या अधिसूचनेमध्ये आहे आणि त्या संदर्भातली अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यावरती आक्षेप आहे ते शेतकरी आता नोंदवताना पाहायला मिळतात। कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांनी याला सुरुवात केलेली आहे। विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली आणि पहिल्यांदा या प्रश्नाला आहे ते वाचा फोडलेले आहे। खरं तर ट्रॅक्टरधारकांना GPS आणि EDR लावणं या नियमानुसार आहे ते बंधनकारक करण्यात येणार आहे आणि त्याचा आर्थिक भुर्दंड आहे तो या शेतकऱ्यांना बसणार आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं या निर्णयाला आहे ते शेतकरी विरोध करताना पाहायला मिळते आणि विरोधाला सुरुवात आता कोल्हापूर शहरामधून झाल्याचं पाहायला मिळते। कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक शेतकरी आता या निर्णयाविरुद्ध एकवटताना पाहायला मिळतात। सतेज पाटील यांनी या संदर्भातली एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये या नियमावलीमध्ये असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न तर केला, मात्र यामुळे शेतकऱ्यांचं कसं आर्थिक नुकसान होईल याचं गणितसुद्धा आहे ते यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मांडलं। सोबतच शेतकऱ्यांना 18 ऑगस्ट पूर्वी या संदर्भातल्या निर्णयाला आहे ते हरकती नोंदवण्याचं सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि त्या संदर्भातलं कॅम्पेनसुद्धा ते कोल्हापूरमध्ये राबवताना पाहायला मिळतात। खरं तर शेतकरी ट्रॅक्टर हा आपल्या शेतीमालासाठी वापरत असतो, शेतामध्ये नांगरट आणि इतर मशागतीसाठी तो ट्रॅक्टर वापरत असतो, मात्र या ट्रॅक्टरला आता GPS आणि EDR ही प्रणाली आहे ते बसवावी लागणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला नेमका याचा काय फायदा होणार अशा पद्धतीचा सवाल शेतकरी करताना पाहायला मिळतात। ही जी प्रणाली आहे, यंत्रसामुग्री आहे ते अर्थातच महागडी आहे आणि त्यामुळे ही जर बसवली तर ते ट्रॅक्टरला उपयुक्त असे ठरणारे आहे का, हा एक पद्धतीचा सवाल आहे त्या निमित्तानं उपस्थित होतो आहे। कारण ट्रॅक्टर हा डोंगरदऱ्यामध्ये फिरत असतो, शेतामध्ये फिरत असतो, अनेक मशागतीची तो कामं करत असतो आणि ही मशागतीची कामं करत असताना या यंत्रसामुग्रीला धोका अधिक पोचण्याचा शक्यता आहे ते हे शेतकरी व्यक्त करत असतात। कारण उंच सखल भागामध्ये हा ट्रॅक्टर फिरत असताना जी बसवलेली उपकरणं आहेत त्याही नष्ट होतील आणि त्याचा आर्थिक भुर्दंड आहे तो शेतकऱ्यांना पुन्हा एकदा बसेल अशा पद्धतीची भीती आहे ते शेतकरी व्यक्त करताना पाहायला मिळतात। खरं तर ट्रॅक्टर हा शेतकरी आहे तो घरापासून शेतापर्यंतच वापरत असतो, किंबहुना काही शेतकरी आहे ते ऊस वाहतुकीसाठी त्याचा उपयोग करत असतात, माल वाहतुकीसाठी उपयोग करत असतात, मात्र त्याचं जे अंतर आहे ते फार कमी असतं आणि त्यामुळे या कमी फिरणाऱ्या अंतरामध्ये नेमकी ट्रॅक्टरसाठी ही यंत्रसामुग्री का बसवावी आणि त्यासाठी इतका खर्च का करावा अशा पद्धतीचा सवाल आहे तो शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। कारण घरातून शेतकरी ट्रॅक्टर घेऊन बाहेर पडला तर तो थेट शेतामध्ये जातो आणि शेतातली मशागतीची कामे आहेत तो करत असतो आणि घरी येताना ट्रॉलीमधून मशागतीचे जे काही साहित्य असेल किंवा माल वाहतूक जे आहे तो शेतीमालाची तो करत असतो। मात्र यावरती नेमकं आता निर्बंध काय येत आहेत अशा पद्धतीचा सवाल शेतकरी करतायत। कारण ही जर GPS प्रणाली आणि हा EDR सिस्टीम बसवली तर यातून नेमका शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे हा सवाल आहे तो शेतकरी उपस्थित करताना पाहायला मिळते। कारण प्रामुख्याने ट्रॅक्टर हा शेतीच्या कामासाठीच आहे तो वापरला जात असल्याचं साधारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये दृश्य आहे ते आपल्याला दिसून येते। लांब वाहतुकीच्या पल्ल्यासाठी तो वापरला जात नाही आणि त्यामुळे प्रामुख्याने शेतकरी इथले त्याला विरोध करताना पाहायला मिळतात। जर बसवायचंच असेल अशा पद्धतीची नियमावली जर राबवायची असेल तर सरकारनं ते स्वखर्चानं बसवावेत, सरकारनं त्यासाठी खर्च करावे, आम्ही आमच्या वाहनांना ते बसवू अशा पद्धतीचा सवाल आहे तो शेतकरी उपस्थित करतात आणि तशी मागणी आहे ते सरकारकडे लावून धरताना पाहायला मिळतात। शेतकरी आहे ते दरवर्षी आहे ते आपले ट्रॅक्टर सुस्थितीत ठेवण्यासाठी लाखो रुपयांचा मेंटेनन्स आहे ते त्यासाठी करत असतात आणि त्यात आता हा आणखीन भुर्दंड का अशा पद्धतीचा सवाल आहे तो शेतकऱ्यांचा आहे। कारण शेतीमालाला सध्या भाव मिळत नाही अशा पद्धतीची शेतकऱ्यांची मागणी आहे आणि शेतकरी त्याबाबत आहे ते वारंवार सरकारकडे हा शेतीमालाला भाव द्या या संदर्भातली मागणी लावून धरताना पाहायला मिळतात। मात्र बाजारामध्ये आहे ते शेतीमालाची काय परिस्थिती आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळे शेतकरी या निर्णयाच्या विरोधात जाताना आपणाला दिसून येतात। मात्र सतेज पाटील यांनी हे कॅम्पेन आता हातात घेतलेलं आहे, शेतकऱ्यांना कोल्हापूरच्या एकवटले आहे आणि त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन आहे ते या संदर्भातला आवाज उठवण्याचा प्रयत्न आहे तो केलेला आहे। शेतकऱ्यांचा हा आवाज कितपत आता सरकारपर्यंत पोहोचतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरचे शेतकरी या निर्णयाच्या विरोधात आहे ते एकवटताना पाहायला मिळतात। या पुढच्या काळामध्ये याच निर्णयावरून आहे ते आंदोलन होण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसनं हा धागा आहे तो पकडलेला आपल्याला दिसून येते। कारण गावगाड्यातला शेतकरी आहे तो ट्रॅक्टरचा वापर आहे तो शेतीसाठी करत असतो आणि याच शेतकऱ्यांना किंवा ट्रॅक्टरधारकांना कशा पद्धतीचा आर्थिक भुर्दंड सरकारकडून
पाडला जात आहे किंवा आर्थिक भुर्दंड आहे सरकार त्यांच्यावरती बोजा कशा पद्धतीने लादते हे बिंबवण्याचा प्रयत्न आहे तो येत्या काळामध्ये विरोधी पक्ष करताना पाहायला गेलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण एकूणच पाहायला गेलं तर हा निर्णय आहे तो शेतकरी हिताचा नसल्याचा आवाज आहे तो आता उठवायला सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी काँग्रेसनं सतेज पाटलांनी त्याची धुरा आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातून सांभाळलेला आहे आणि हा विषय अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न आहे तो त्यांचा या ठिकाणी दिसून येते. खरं तर अनेक शेतकरी आहेत ते देशभरातले हा ट्रॅक्टर वापरत असतात आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून आहे ते शेती अगदी सोपी करण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशाच पद्धतीचं उत्तर भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर आहे ते शेतकरी वापरत असतात. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चासुद्धा आहे ते यापूर्वी काढल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हा जर वणवा पेटला कोल्हापूरचा तर तो देशव्यापी होणार याबद्दलची शक्यता आहे ते नाकारता येत नाही. मात्र सरकार या संदर्भात आता काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे. सध्या तरी अधिसूचना निघाल्या आहेत त्याच्यावरती हरकती सरकारनं मागवलेलं आहे. केंद्र सरकारनं या संदर्भातले आहे ते पावलं उचललेले आहेत आणि त्यावरती 18 ऑगस्टपर्यंत हरकती आहेत ते मागवलेले आहेत. 18 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त संख्येनं हरकती दाखल कराव्या अशा पद्धतीचं आवाहन आहे ते कोल्हापुरातून सतेज पाटील यांनी केलेलं आहे. हा लढा आता देशव्यापी होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि सरकार याबाबत आता काय निर्णय घेतं हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं आहे. या हरकतीनंतर हा निर्णय मागं घेतला जातो की हरकतीनंतर हा निर्णय असाच कायम ठेवला जातो. मात्र हा निर्णय कोणाच्या हितासाठी आहे आणि कोणाचं यामधून नुकसान होणार आहे यावरती विरोधक आवाज उठवताना पाहायला मिळतात. स्पष्टपणे अद्याप या संदर्भातली कोणती भूमिका घेतली जात नाही. मात्र सध्या तरी शेतकऱ्यांना एकवटण्याचा प्रयत्न आहे तो होताना दिसून येते. कोणत्या उद्योगपतीसाठीचा हा निर्णय घेतला आहे का हे सुद्धा आता येत्या पुढच्या काळामध्ये स्पष्ट होईल. मात्र तत्पूर्वीच या निर्णयाला चांगलाच विरोध होताना दिसून येते आणि हा विरोधाची धार येत्या काळामध्ये वाढण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. ट्रॅक्टर आणि ट्रॉलीबाबत केंद्र सरकारनं नवीन धोरण आणण्याचा विचार केलेला आहे. त्या दृष्टीनं या ठिकाणी पाहायला गेलं तर तो धोरण शेतकऱ्यांच्यासाठी खर्चिक असल्याचा आरोप आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे कोल्हापूरचे शेतकरी आहेत ते त्याला विरोध करताना पाहायला मिळतात. काल सतेज पाटील यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या संदर्भातला तीव्र आक्षेप आहे तो नोंदवलेला. या ठिकाणी पाहायला गेलं तर ट्रॉलीसाठी नवीन कपलिंग आणि कनेक्टरचा खर्च जो आहे तो जवळपास 5,000 ते 10,000 पर्यंत आहे. ब्लॅक बॉक्स म्हणून EDR हे काम करणार आहे. इव्हेंट डेटा रेकॉर्डर त्याला म्हटलं जाते आणि ज्या पद्धतीनं विमानाचा डाटा संकलित केला जातो त्याच पद्धतीचा हा डाटा आहे तो संकलित केला जाणार आहे आणि ह्याचा सुद्धा खर्च आहे ते जवळपास 25,000 पर्यंत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा सगळा खर्च आहे तो न परवडणार आहे. शेतकरी याला तीव्र विरोध करताना पाहायला मिळतात. आपल्यासोबत काही कोल्हापूरचे शेतकरी आहेत त्यांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. का नेमका तुम्ही याला विरोध करताय? सतेज पाटलांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यानंतर काही मुद्दे मांडले. त्याला ही आता आपल्याला शेतीचं म्हणजे शेती अगोदर शेती तोट्यात आलेली आहे. शेतीत चालू वर्षी निसर्गानं साथ दिलेला नाही एक आणि हे सगळं बसवून तर काय आम्हाला शेतकऱ्याला अशी शेती ट्रॅक्टर हा रानातच फिरत असतोय त्यामुळे रस्ते येण्याचा संबंधच येत नाही आणि एवढा सगळा खर्च करायचा तर हल्लीच्या ह्याला हे परवडणं अवघड आहे. आम्हाला तर ते काही नको आहे. खरं तर GPS घातला तर ट्रॅक्टर तुमचा कुठं फिरला हे तुम्हाला कळणार आहे. एखाद्या वेळी तुम्ही ड्रायव्हर ठेवला तर त्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे. मग तुमचा विरोध का? नाही नाही, पण आम्हाला बसायची गरजच नाही ना. ती आम्ही शेतीत काम करणार आहे. आम्ही काय कुठे रस्त्यावर असं फिरत जाणार नाही. घरातनं ट्रॅक्टर काढायचा तो शेतात शेतीसाठी डोळ्यासमोर शेतीसाठीच आहे आणि ते परवडणार तर कसं आहे. शेती अगोदर मधात परवडणार झाल्या आणि त्यात आणि हे जे 25-30 खर्च करून शेतकऱ्याला परवडून तर काय उपयोग. त्याचा उपयोग आहे शासन फक्त पैशासाठी निवड करायला दुसरं काय कारण नाही. पैसा कोणीकडे कसा मिळवायचा हे चाललेलं आहे. का तुमचा विरोध आहे? कारण EDR म्हणजे ब्लॅक बॉक्स सारखा जो बॉक्स आहे तो बसवला तर त्याचं सगळं घटनाक्रम आहे ते तुमच्या समोर येणार आहे. मग विरोध का? आता सध्या शेती न परवडणारा उद्योग चाललाय. पहिल्यांदा शेती चांगली म्हणत होतो, आज शेती थर्ड इयरला गेली. म्हणजे 3 वर्ष आम्ही पाठीमागे नदीत पाणी आलं की आमचं निसर्गानं जातील शेती. ह्या वर्षी नदीत पाणी आलेलं नाही पण गेल्या वर्षीच्या बुरदून ट्रॅक्टरला कामं नाहीत. ॲक्च्युली ओरिजिनल ट्रॅक्टर जर नवीन घ्यायचा म्हटला तर सध्या परवडत नाही आणि ट्रॅक्टर वाहतूक करायला बाहेर परवडत नाही आणि बाहेर रस्त्यावर आला की ट्रॅक्टर इन्कम टॅक्स आणि सगळे बसतात. त्यामुळे ट्रॅक्टर धंदा आधी तोट्यात. त्यात तुम्ही हे जे काढले 20-25 हजार भरायचे हे शेतकऱ्यांना भरायचं कसं? बरं ट्रॅक्टर फिरवायचं का? रस्त्यावर जरी फिरवायचं म्हटला तर ट्रॅक्टरला तुमचे रस्ते तुमचे चांगले नाहीत. ट्रॅक्टर जमिनीत फिरत असताना नांगरट करत असताना ट्रॅक्टर तिरका होतो. हे तुमची चिप बीप लावलेली हे राहणार आहे का? वर्षातनं 3 वेळ आपल्याला ट्रॅक्टरचं पुढचं लाईटचं हेडलाईट आणि ते 3 वेळ शेतकऱ्याला बदलावं लागतं. मोडतं, चेपतं, झाकतं. ट्रॅक्टरची निगा राखायचं म्हटलं तर एखादा चांगला मालक जर असला तर 3 वर्ष कसा तरी तो नवीन आहे तोपर्यंत चालू शकतो.
पण जुन्या ट्रॅक्टरचं आपण जरी करायचं म्हटलं तर माझा ट्रॅक्टर आता 88 ट्रॅक्टर अजून आहे, पण तो कसा आहे आम्ही निगा करतोय म्हणून ट्रॅक्टर आहे. साधारण वर्षाला किती मेंटेनन्स करताय? आमचा मेंटेनन्स 1.5 लाखापर्यंत मेंटेनन्स होतो. 1.5 लाखाचा मेंटेनन्स करायचा आणि हे तुमचा आणि 25,000 रुपये घालायचं म्हटला तर शेतकऱ्यांना करायचं का? आज ट्रॅक्टरचा भाव वेगळा, त्या ड्रायव्हरांचा पगार वाढायला लागल्यात, निसर्गानं शेती परवडण झाल्या. आता आम्ही 3-3 वर्षात एकदा नांगरण करत होतो, ते आता 4-4 आणि 5-5 वेळा नांगरण करत. आक्षेप आहे याला. आक्षेप आहे, पूर्ण बंद करणं पाहिजे. हा हसला करण्याचा उद्योग नाही. हा सरकारनं स्वतःचा पैसा खायसाठी, कॉन्ट्रॅक्टर जगवायसाठी हा शेतकऱ्यांना मारायचा धंदा आहे, बाकी काही नाही. निवड शेतकऱ्यांना मारायचा धंदा आहे. आता सरकारकडे काय मागणी आहे तुमची? सरकारकडे एवढीच मागणी आहे की हा जो काय एक नियमावली हे केलेला आहे ती शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही कॅन्सल करावी. कारण शेतकऱ्यावर जे आर्थिक बोजा किंवा जे काय तुम्ही तर इकडं म्हणताय शेतकऱ्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे, हे करायला पाहिजे, आणि त्याच्यातून जर का अशी काय तर हे करत झाला तर फार अतिशय अवघड परिस्थिती आहे. काय हा हे त्याच्यातले हे आहेत. मामा, तुम्ही जुने जाणते शेतकरी आहे, तुमची काय प्रतिक्रिया आहे याच्यावरती? त्या बदलत्या हवामानामुळं शेती आपल्याला करायला परवडणं झालेलं आहे. पिकामध्ये दिवसेंदिवस कमी उत्पादन मिळायला खर्च वाढतोय, त्यामुळं शेतीच्या अवजारांचा खर्च हा शेतकऱ्याकडे बसायला लागेल. नवीन नवीन मजूर मिळत नाहीत, त्यामुळे यांत्रिक शेती करावी लागते. पण त्यात आणखी सरकार हे बाकीचा खर्च त्या यंत्रसामुग्री सगळं नवीन नियम सरकार करते, सरकारनंच बसवा वाटते का? म्हणजे सगळं त्यांच्या खर्चानं त्यांना जर तशी हे पाहिजे असली तर त्यांनी करून द्यावं शेतकऱ्यासाठी, असं खर्चानं हे करून ह्याच्यामध्ये. जरी खर्चाने होय. केलं तर वर्षभर बदलणार. आणि शेतीत वापरायचं असल्या कारणाने त्यामुळे ओबडधोबड ही यंत्रणा टिकणार सुद्धा नाही, त्याचं आयुष्य किती राहणार. आणि हे प्रत्येक वेळेला करणं नवीन हे जमणार नाही शेतकऱ्यासाठी. नक्कीच. तर ह्या कोल्हापूरच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या. तर हे न परवडणारं यंत्र आहे आणि ट्रॅक्टर हा प्रामुख्याने आहे तो शेती कामासाठी वापरला जातो, त्याचा मेंटेनन्स सुद्धा मोठ्या प्रमाणात असतो. आणि ही जी नवीन तंत्रज्ञान त्याला जर लावलं तर ते शेतीमध्ये आहे ते टिकणारं नाही. आणि त्यामुळे सरकारने याचा विचार करावा आणि जर बसवायचं असेल तर तुम्ही स्वखर्चानं बसवा, आमची त्याला तयार आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुद्धा इथले शेतकरी देताना पाहायला मिळतात. अर्थात आता यावरती आक्षेप आहे तो कोल्हापूरमध्ये नोंदवायला सुरुवात झालेली. सतेज पाटील यांनी या संदर्भातला एल्गार पुकारलेला, राजू शेट्टी यांनी सुद्धा या संदर्भातले आहे ते विरोधातली प्रतिक्रिया दिलेली आहे. आता याबाबत सरकार काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुके, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.